नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात पहारा. मित्रांनो, काही दिवसात परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होतील. त्या परीक्षेत काही विद्यार्थी यशस्वी होतील, काही अपयशी होतील. आपण नेहमी वृत्तपत्रात वगैरे ऐकत असतो, पाहत असतो की अपयश मिळाल्यामुळे विद्यार्थी आपला आयुष्य संपवतात, आत्महत्या करतात. अशा विद्यार्थ्यांसाठी मी एक किस्सा सांगू इच्छितो. एक अब्जाधीश आपल्या वयाची 100वी वर्ष पूर्ण झाली यानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करतो. त्यामध्ये त्याचे नातलग, मित्र, काही पत्रकार आलेले असतात. पत्रकार परिषद चालू असताना तितक्यात एक त्याचा सेक्रेटरी येतो. सेक्रेटरी सांगतो की साहेब, नेहमीप्रमाणे तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त जे दान करता ते दान घेण्यासाठी काही मंडळी आली आहेत. तर त्या मंडळींना तुम्ही दान देण्यासाठी तुम्ही या चेकवर सही करा, असं म्हणत त्या आपला तो चेक आणि एक इंक पॅड त्या मालकाला देतो. तर मालक त्या चेकवर आपला इंक पॅडवरची शाई घेऊन तो चेकवर ठसा मारतो. हे सर्व होत असताना तिथले पत्रकार पाहतात आणि आश्चर्यचकित होतात. एवढा मोठा अब्जाधीश आणि त्याला सहीसुद्धा येत नाही. तर त्याला प्रश्न विचारतात, जर तुम्ही शिकला असतात तर अजून किती मोठे झाला असतात? तर त्याला उत्तर देताना तो सांगतो, हो मला माहिती आहे, जर मी शिकलो असतो तर काय झालो असतो. तो सांगतो, मी वयाच्या 40वी वर्ष असेपर्यंत मी एका चर्चमध्ये घंटी वाजवायचे काम करत होतो. अचानक त्या चर्चमध्ये एक नवीन तिथल्या व्यवस्थापनाने लागू केला, इथे काम करायचं असेल तर कमीत कमी शिक्षित असलं पाहिजे. मी त्या व्यवस्थापनाला सांगितलं, हे मला जमणार नाही. त्या व्यवस्थापनाने सांगितलं, तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नका. मग मी माझं काम नसल्यामुळे मी इकडे तिकडे भटकत होतो. भटकत असताना एका खिडकीमधून एका ऑफिसरने मला हाक दिली आणि त्यांनी सांगितलं, मला कृपया समोरच्या कॉफी शॉपमधून कॉफी आणून द्या, त्या बदल्यात मी तुम्हाला काही रुपये देईल. असे मी त्याला कॉफी आणून दिली, त्या बदल्यात मला काही रुपये मिळाले. हे करत असताना मला जाणवलं, असे कितीतरी लोक असतील त्यांना कामामुळे जागेवरून उठता येत नाही, खायला टाईम मिळत नाही. अशा व्यक्तींना जर मी वेळेवर सर्व प्रोव्हाइड केलं तर मला पैसे मिळतील. या संधीतून मी माझा व्यवसाय मोठा केला आणि मी जर शिकलो असतो तर मी आजही तिथे घंटी वाजवायचे काम केलं असतो. सांगायचं तात्पर्य एवढंच, शिक्षण हे आयुष्य संपवण्यासाठी नाही तर आयुष्य समृद्ध करण्यासाठी असतं. नराचा नराधम होणे किंवा नारायण होणे हे माणसाच्या विचारावर असतं आणि त्या विचारांना दिशा देण्यासाठी फक्त शिक्षणाची आवश्यकता असते.